आजच्या या शैक्षणिक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक अतिशय गमतीशीर पाठ शिकवणार आहे. परंतु पाठाकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक छान अशी गोष्ट सांगणार आहे. सर्वांना गोष्ट ऐकायला आवडते ना? छान. तर बघा, माझ्या गोष्टीचे नाव आहे खरा चोर कोण. फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. अकबर बादशाह त्याच्या राजवाड्यात राहत होता. त्याच्या राजवाड्यामध्ये चोरी झाली. मग ती चोरी कोणी केली हे शोधून काढण्यासाठी अकबर बादशाहने त्याच्या दरबारातील अत्यंत हुशार व्यक्तिमत्व असलेला बिरबल याला दरबारात बोलावले आणि बिरबलाला त्यांनी सांगितले, बिरबल, काल आपल्या राजवाड्यामध्ये चोरी झालेली आहे आणि ही चोरी नक्कीच आपल्या सेवेकऱ्यांपैकीच कोणीतरी केली आहे. पण ही चोरी कोणत्या सेवेकऱ्यांनी केली आहे हे शोधून काढण्याची जबाबदारी तुझी. असं म्हणून महाराजांनी ती जबाबदारी बिरबलावरती सोपवली. बिरबलाने महाराजांना अत्यंत नम्रपणे विचारले, महाराज, मी काही वेळ घरी जाऊन येतो आणि आल्यानंतर खरा चोर कोण हे शोधतो. बिरबलाने महाराजांची परवानगी घेतली आणि तो आपल्या घराकडे गेला. थोड्या वेळातच परत आला. त्यावेळेस तो येताना त्याने काही काठ्या घेऊन आला व त्याने प्रत्येक काठी एकेका सेवेकऱ्याला वाटली आणि महाराजांना सांगितले, महाराज, ही काठी जादूची काठी आहे. ज्याने कोणी चोरी केली असेल त्याची काठी ही संध्याकाळपर्यंत एक हातभर मोठी होईल. महाराजांनी प्रत्येकाला सांगितले, सर्वांनी ही काठी संध्याकाळपर्यंत आपापल्या सोबत ठेवायची व सर्व सेवेकरी कामाला निघून गेले. परंतु ज्याने चोरी केलेली होती त्याच्या मनात मात्र खूप भीती बसली. त्याला वाटले, मी चोरी केली आहे, मग माझी काठी खरंच एवढी मोठी झाली तर मी पकडला जाईल, महाराज मला शिक्षा देतील. मग त्याच्या डोक्यात विचार आला. त्याला वाटले, आपण ही काठी आधीच थोडीशी कापून टाकू, म्हणजे आपली काठी संध्याकाळपर्यंत पुन्हा एक हातभर मोठी होईल आणि बाकीच्यांच्या काठी इतकी काठी दिसेल. म्हणून त्याने त्याची काठी एक हातभर कापून टाकली. संध्याकाळ झाली. महाराजांनी सर्वांना दरबारात बोलवलं. बिरबलाने प्रत्येकाची काठी तपासून बघितली तर काय, एका व्यक्तीची काठी ही एक हातभर छोटी झालेली होती आणि साहजिकच चोर सापडला. म्हणजे बघा, बिरबलाने अत्यंत हुशारीने, चतुराईने आपल्या बुद्धीचा वापर करून चोराला शोधले. तर आज आपण इयत्ता दुसरी मधील मराठी विषयातील असाच एक गमतीशीर पाठ शिकणार आहोत. या पाठाचं नाव आहे चतुर हिराबाई. बघा, आपल्या पाठाचे नाव आहे चतुर हिराबाई. एकदा काय झालं, पहाटे माणिक आपल्या घराच्या बाहेर आला आणि घराच्या बाहेर येऊन बघतो तर काय, बाहेर गोठ्यामध्ये त्याला एकच बैल बांधलेला दिसला. त्याने इकडे तिकडे बघितलं, त्याला बैल कुठेही दिसेना. म्हणून त्याने हिराबाईला, आपल्या पत्नीला हाका मारली. हिराबाई सुद्धा घराच्या बाहेर आली आणि बैल शोधू लागली. दोघांनी मिळून बैल खूप शोधला, पण बैल कुठेही दिसला नाही. मग त्यांना कळाले, आपला बैल हा चोरीला गेला. म्हणून हिराबाई आणि माणिक दोघेही बैल शोधण्यासाठी बैल बाजाराकडे निघाले. आता मला सांगा बरं, हिराबाई आणि माणिक बैल बाजाराकडेच का गेले असतील? बरोबर, तर ज्याने कोणी बैल चोरला असेल तो बैल आपल्या घरात ठेवून राहणार नाही, कारण तो कोणीतरी बघेल आणि चोर पकडला जाईल. म्हणून तो बैल विकून टाकेल. या हेतूनेच हिराबाई आणि माणिक दोघही बैल बाजाराकडे गेले. बाजारात जात असतानाच गर्दीमध्ये हिराबाईला काहीतरी दिसल्या आणि ती म्हणाली, अहो, हा पहा, आपला बैल चोर सापडला. ज्यावेळेस हिराबाईचा आवाज त्या चोराने असा ऐकला, त्या चोर एकदमच घाबरला, दचकला असतो एकदम. मग
हिराबाई आणि माणिक दोघेही त्याच्याजवळ जाऊन पोहोचले. हिराबाई त्याला म्हणू लागली, हा बैल माझा आहे. चोर म्हणू लागला, हा बैल माझा आहे. हिराबाई म्हणायची, हा बैल माझा आहे. असं करत करत दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुरू झालं. पण हिराबाई होती चतुर. हिराबाईने काय केलं, हिराबाईने पटकन आपल्या दोन्ही हातांनी बैलाचे डोळे झाकले आणि त्या माणसाला प्रश्न विचारला, सांग या बैलाचा कोणता डोळा आधू आहे? जर तू खरं उत्तर सांगितलं तर हा बैल तुझा. चोराने जरा विचार केला आणि म्हणाला, या बैलाचा उजवा डोळा आधू आहे. परत गडबडला, म्हणतो नाही नाही, बैलाचा डावा डोळा आधू आहे. आणि मग हिराबाईने आपले दोन्ही हात बाजूला केले तर काय, बैलाचा एकही डोळा आधू नव्हता. आजूबाजूला जमलेल्या गर्दीतल्या लोकांनी हा सगळा प्रकार बघितला आणि त्यांना कळालं खरा चोर कोण. त्यांनी लगेच त्या चोराला पकडलं. मग तिथे पोलीस आले. पोलिसांनी येऊन त्या चोराला घेऊन गेले. म्हणजेच त्या चोराला त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा मिळाली व हिराबाईला अत्यंत चतुराईने तिला तिचा बैल परत मिळवता आला. मग या धड्यातनं आपण काय शिकतो? कोणत्याही गोष्टीमध्ये शक्तीपेक्षा युक्ती ही श्रेष्ठ असते. हिराबाईने आपल्या युक्तीचा वापर करून, आपल्या बुद्धीचा वापर करून आपला चोरीला गेलेला बैल परत मिळवला. आवडली गोष्ट सर्वांना? अतिशय छान गोष्ट तुमच्या या पुस्तकातून सांगितलेली आहे. तर बघा, आजचा तुमचा घरचा अभ्यास म्हणजेच तुमचा स्वाध्याय. तर प्रत्येकाने हिराबाईची चतुराई याविषयी तुम्हाला काय वाटते? तुमच्या शब्दामध्ये 10 ओळी आशय लिहून आणायचा. सर्वांना पाठ समजलाच असेल तर आज आपण इथेच थांबूया. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार.